हाय हॅलो नमस्कार, मी प्रांजली स्नेहा सुनील लाईमलाईट मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी आले श्री स्वामी समर्थ या मालिकेच्या सेटवर. त्याच निमित्ताने स्वामी म्हणजेच सुनील सर आपल्यासोबत आहेत. सर कसे आहात? नमस्कार, छान आहे, मस्त. कसं चाललंय शूट? अरे एकदम झकास. तू पण बघत होतीस बराच वेळ आणि आम्ही खूप धमाल करतो, एन्जॉय करतोय. आता मी इथे बघितलं पूर्ण हळद उडव म्हणजे त्यांनी उधळलेली, तुमच्या अंगावर पूर्ण हळद दळत आहे. काय होता नेमका तो सीन? तो सीन असा आहे की एक मुलगी आहे जिला स्वप्न पडत आहेत. आता तुम्ही बघायलाच पुढे स्टोरीमध्ये. तर त्या मुलीला जी स्वप्न पडत आहेत किंवा तिला जे कोड पडलंय ते उलगडण्याकरता हे सगळे संकेत आहेत आणि प्रयोग चाललेले आहेत. म्हणजे स्वामी मदत करतात त्या मुलीला आणि त्यांची वाट चाल आहे त्याच गोष्टीची. बरं, आता ही मालिका 1800 भागाच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. तर तुम्ही त्या म्हणजे मालिकेचा भाग झालात, तर तुम्हाला कसं वाटतंय? मला खूप छान वाटतंय की 1800 भाग होऊन गेलेले आहेत आणि अजून पुढे खूप भाग होण्याचे बाकी आहेत. आणि ह्या टप्प्यावर मी या मालिकेचा एक भाग म्हणून झालोय. मला खूप आनंद आहे. अर्थात हे सगळी स्वामींची कृपा आहे आणि त्यांचा आशीर्वाद आहे म्हणूनच हे शक्य झालं. बरं, तुम्ही स्वामींचा हा लुक रोज कॅरी करता, तर तुम्हाला असं कधी झालंय का, रे हा लुक ना मी करतोय तर जे देव सगळीकडे आहे, तर तुम्हाला कधी स्वतःला बघून असं वाटलंय का, कधी असं मिरर मध्ये बघून की अरे हा माझा अवतार स्वामी दिसले, असं कधी झालंय का? हे याच्याकडून मी आता पहिल्यांदा हा स्वामी लुक केलेला नाही. मी आधी एका नाटकात काम केलं होतं, त्यावेळेस पण मी तो स्वामी लुक केला होता. पण आजच सगळे माझ्या एका मित्राचा मेसेज आला. तो म्हणाला की माझ्या घरी स्वामींची फ्रेम आणि त्याच्यात मला तू दिसतोस. अरे खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे ही. म्हणजे मी जेव्हा स्वतःला आरशात बघतो त्यावेळेस मला जाणवतच की अरे नाही, तो माझा चेहरा आणि हा चेहरा त्याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. हो. बरं, ह्या आधीच्या तुमच्या सगळ्या ज्या भूमिका होत्या त्या ग्रे शेडच्या होत्या किंवा तशाच टाईपच्या? डार्क शेडच्या म्हणालीस तरी हो, ऑलमोस्ट तशाच. आणि त्यात ही पूर्ण अशी पॉझिटिव्ह रोल तुमच्या वाटेला आला. तर तुम्हाला हा वेगळा रोल करताना काय चॅलेंज तुम्हीच फेस केलेत? चॅलेंज म्हणण्यापेक्षा माझ्यावर जबाबदारी होती, रिस्पॉन्सिबिलिटी इन्स्टेड ऑफ चॅलेंज. वी कॅन से रिस्पॉन्सिबिलिटीज. कारण कलाकार म्हणल्यानंतर त्याला चॅलेंजेस स्वीकारावीच लागतात, पण जबाबदाऱ्या ही खूप मोठी गोष्ट असते. चॅलेंजेस पेक्षाही पुढे जाऊन जबाबदारी असते की मी एकदा हे घेतलं ना, मग आता मला त्याच्या जबाबदाऱ्या पण पार पाडणं भाग आहे. त्यामुळे त्या जबाबदाऱ्या पार पाडणं हे माझं पहिलं कर्तव्य ठरतं. नक्की. आणि आता इथे आपण जेव्हा खुर्च्या हलवत होतो तेव्हा म्हटलं की पाठ नको करायला, तेव्हा तुम्हीच म्हणाले जेव्हा स्वामी चराचरात आहेत, तर तुम्ही स्वामींना किती मानता किंवा तुम्हाला असं आतापर्यंत आलाय का एखादा अनुभव? आतापर्यंत एखादा अनुभव म्हणण्यापेक्षा ऍक्च्युली ही मालिका म्हणजे मी सुरू करून 1.5 महिनाच होतो जेमतेम. पण एक अनुभव मात्र मी नक्कीच सांगू शकेन. कारण मी राहतो ठाण्याला आणि रोज ठाण्याहून अपडाऊन करणं म्हणजे जवळजवळ 4.5-5 तास नुसते माझे प्रवासात जायचे. आणि मी म्हणजे झोप नाही मिळायची, काही नाही. मग ते चेहऱ्यावर दिसायचं, झोप मिळत नाही. म्हणून मी इथे मडमध्ये जागा बघत होतो, कुठे मला जागा राहायला मिळते का. जवळजवळ सव्वा महिना मी जागा शोधत होतो, पण मला जागा काही मिळत नव्हती. शेवटी माझ्या मेकअप रूम मध्ये स्वामींचा फोटो आहे, तर मी रोज सकाळी आलं की त्याला फुल व्हायचं, उदबत्ती लावायची, पूजा करायची. तेव्हा म्हटलं की तुमची इच्छा नाहीये का मला मडमध्ये जागा मिळावी? आणि झालं, दुसऱ्या दिवशी लागेच झालं. नक्की. म्हणजे आपण म्हटलं तरी त्यांची प्रोसेस आधीपासून ती चालू असते, त्यांची सुरूच असते. ते म्हणतात तुम्ही किती प्रयत्न करताय ते बघायचं मला. बरोबर. सगळंच जर का तुम्हाला आयत्या हातात मिळालं तर मग तुम्ही धडपडच करणार नाही. नक्कीच. म्हणजे मी इथे काम करतोय आणि मी असं म्हणेन की नाही मला स्वामी जागा देतील आणून आपण, तर तो जागेचा मालक काही इथे येऊन सांगणार नाहीये ना की तुम्हाला ठाण्याहून जायला खूप त्रास होतो. मी जेव्हा जागा शोधीन, मी जेव्हा 10 जागा फिरीन बघीन, तेव्हाच ती मला मिळणार आहे. आणि स्वामींनी ती म्हणजे त्यांचं प्रत्येक भक्ताला असतं की असेल माझा हरी तर देईन खाटल्यावरी, ते नाही. तू मेहनत कर, तू प्रयत्न कर. बरोबर. तुझे प्रयत्न दिसून देत, मी आहेच. हो. बरं, आता ना आपण सोशल मीडियावरून हे सगळं पाहतो की स्वामी भक्ती रोज गुरुवारचा स्टेटस असतो किंवा काय, किंवा एखादी गोष्ट हवी असली की स्वामींना किंवा कुठल्याही देवाला ग्रँटेड धरलं जातं की मला हे हवंय. तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मी तर म्हणतो की कोणालाच ग्रँटेड धरू नये.
आणि देवाला तर त्याहून नाही. बरोबर. कारण तो सगळं बघतोय. नक्की. तुम्ही काय त्याला, तुम्ही सांगा की मला अमुक एक गोष्ट हवी आहे. आई सुद्धा बाळाला त्यांनी रडल्याशिवाय दूध पाजत नाही. नक्की. तो देवच आहे. बरं, हा सगळा झाला भक्तीचा वगैरे विषय. आता आपण सेटवर येऊयात. सेटवरचं हे वातावरण असं ओपन आहे इथे, म्हणजे ओपन मध्ये तुमचे मोस्टली सगळे सीन असतात, त्यामुळे त्यात ही गरमी आणि त्यात तुमचं तो असं पूर्ण ओपन मध्ये लुक, तर तुम्हाला किती तो कॅरी करायला त्रास होतोय किंवा कसं काय? त्रास होतो म्हणण्यापेक्षा ना उकाड्याचा खूप त्रास होतो. आणि अंगावर कपडे असले ना की तो घाम सोक तरी होतो. आणि अंगावर कपडे नसल्या कारणाने केवळ एक लंगोट आणि ते उपरणं या याच्यावर असताना तुम्हाला घाम टिपण्याशिवाय पर्याय नसतो आणि ते टिपता येत नाही. जर का शॉट चालू असेल तर आम्ही ते करू शकत नाही. बरं, कॅमेऱ्यात तर तो दिसत नसतो, पण मला कळत असं की अरे पाठीवरनं घामाचा ओघळ चाललाय. मग हे टॅनिंग वगैरे प्रकरण हल्ली ते वाढलं आहे किंवा आपण त्याच्याकडे बारीक गोष्टी लक्ष देतो हल्ली, मग ते तुमच्या बॉडीवर होतं आणि तुम्ही त्याच्यासाठी काय करताय? काही करायला वेळच नाही मिळत. कारण घरी गेल्यावर कधी एकदा झोपतोय असं झालेलं असतं. अरे बापरे. कारण सकाळी 7ला येणार, संध्याकाळी 7:30 पर्यंत शूटिंग करणार. मग त्याच्यानंतर आता ठीक आहे की मला इथे मडमध्ये जागा मिळाली, पण तरी पण घरी गेल्यानंतर परत कपडे धुणं, रात्रीची जेवायची काहीतरी सोय बघणं, या सगळ्या गोष्टी असतातच ना. त्यामुळे मग ते बॉडी केअर याच्याकरता तितका वेळ मिळत नाही. नक्कीच. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण तुमची कशी म्हणजे काय बोलतो, डिहायड्रेशन होऊ नये वगैरे ह्या सगळ्या गोष्टींची कशी म्हणजे काळजी घेताय? डिहायड्रेशन होऊ नये म्हणून मी काळजी घेण्यापेक्षा आमचे हे दादा लोकच माझी खूप काळजी घेतात. हा सुदेश आहे, त्याच्याबरोबर आणखीन 2-3 जण आहेत. ते आता पण तिथे चहा घेऊन त्यांच्यासाठी म्हणजे शॉर्ट झालं की ते पाणी घेऊन समोरच येतात. डिहायड्रेशन म्हणून ते जास्त काळजी घेतात माझी. अरे बापरे. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे ना स्वामी या मालिकेत आम्ही दरवेळी म्हणजे नवीन कलाकार पाहत असतो. आता तुम्ही सिनियर आर्टिस्ट म्हणून आमच्यासारखे कलाकार तुमच्यासाठी नवीन असतात, तर तुम्ही त्यांना कसं समजून वगैरे घेता? उलट मी म्हणेन की त्यांनी मला समजून घेतलंय. का असं? कारण गेली 4-4.5 वर्ष 5 वर्ष ते काम करतात आणि मी त्यांच्यात नवीन आहे. अरे ठीक आहे, सिनियरिटी आहे, पण इथे त्यांच्या पुढे मी नवीनच आहे ना. तरी सुद्धा असा काय फरक तुम्हाला जाणवतो? नाही, काही नाही. आपण चांगले असलो की दुनिया चांगली असते. नक्कीच. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. जाताना प्रेक्षकांना काय सांगाल? गेली 5-5.5 वर्ष आमच्या मालिकेवर प्रेम केलं, आमच्यावर प्रेम केलं, तसंच पुढे करत राहा. आम्हाला तुमचे आशीर्वाद हवेच आहेत. आणि खरं सांगायचं तर तुमचं प्रेम आणि आशीर्वाद हे आमच्याकरता ऊर्जा असते चांगलं काम करून दाखवण्यासाठी. तेव्हा असंच प्रेम करत राहा. धन्यवाद. थँक्यू.